प्रेज लॉर्ड. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया नेहमीच आहे. देवाच्या लोकांनो, काही वेळ घेऊन आपण आज वचनातून ऐकणार आहोत आणि मी विश्वास करतो जसं तुम्ही वचन ऐकता तुमच्या आत्म्यामध्ये विश्वास आजाद होईल, तुम्ही विश्वासामध्ये वाढण्यास सुरू होता आणि तुमचा आत्मा मजबूत होईल. देवाच्या लोकांनो, परमेश्वराचं वचन आपल्या आत्म्याची भाकर आहे. परमेश्वराचं वचन आपल्या आत्म्याची भाकर असल्यामुळे आपण दररोज वेळ काढतो आणि वचन ऐकतो. आजच्या टीचिंगला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एनकरेज करेन, दररोज वेळ काढा आणि वचन ऐका. बायबल सांगते की वचन ऐकण्याचं तुच्छ समजू नका. एक व्यक्ती जर वचन ऐकत राहीन व्यवसाय का, त्याचा आत्मा मजबूत होईल, त्याचा विश्वास मजबूत होईल, तो विश्वासामध्ये वाढन आणि परमेश्वराच्या राज्यामध्ये जे काही मिळतं ते विश्वासाद्वारे मिळतं. आणि एक सवय एक विश्वासणारा जो प्रभूवर विश्वास ठेवून जीवन जगतो त्याला असले पाहिजे की तो दररोज वचन ऐकतो, वचनासोबत तो वेळ घालवतो. कारण जर तो वचन ऐकत राहीन त्याचा विश्वास विकसित होत राहीन, त्याचं आत्मिक जीवन विकसित होत राहील, आत्मिक क्षेत्रामध्ये वचनामध्ये तो वाढत राहील. वाचो एक वचन आणि आजच्या टीचिंगला आपण सुरुवात करूया. इब्री लोकास पत्र, इब्री 4 अध्याय 11 ते 12 वचन. इब्री लोकास पत्र चा 4 अध्याय 11 आणि 12 वचन. त्या ठिकाणी असलेले, म्हणून त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा, यासाठी की त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतित होऊ नये. कारण 12 वचन, कारण देवाचं वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. या ठिकाणी असं लिहिलंय की विसाव्यात येण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे, खूप मेहनत केली पाहिजे, जेणेकरून आपण परमेश्वराच्या विसाव्यामध्ये येतो. नेहमी लक्षात ठेवा, जे प्रभू येशूने आपल्यासाठी केलंय, प्रभू येशू ख्रिस्ताचं क्रूसावर मरणं, त्याला पूर्ण आणि तिसऱ्या दिवशी मरणातून उठणं आणि त्या येशूच्या रक्ताद्वारे जे काही प्रभूनं आपल्यासाठी केलंय, व्यवस्थित आहे का, प्रभूनं सर्व काही पूर्ण केलंय. म्हणून वचनामध्ये लिहिलं माहिती आहे का, जीवन जगण्यासाठी आणि प्रभूवर विश्वास ठेवून जीवन जगण्यासाठी ज्या काही गोष्टीची आपल्याला गरज आहे ख्रिस्त येशूमध्ये ते आपल्याला देण्यात आल्यात. ज्या दिवशी आपण सुवार्तेवर विश्वास ठेवला, आपण ख्रिस्त येशूमध्ये आलो, त्या दिवशी आपल्याला जीवन जगण्यासाठी आणि माहित आहे प्रभूवर विश्वास ठेवून जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी ऑलरेडी आपल्याला दिल्या आहेत. आपण त्या कमवण्याचा प्रयत्न करत नाही. विश्वासू जीवन कमवण्याबाबत नाही आहे. नीट आहे का? माहीत आहे, समजा उदाहरणार्थ माझ्या लेकरांना कशाची तरी गरज आहे किंवा त्यांना आईस्क्रीमची गरज आहे किंवा थंड चाय, आणि मी गेलो आणि दुकानामधून ते मी विकत आणून माझ्या फ्रीजमध्ये ठेवल्या. माहीत आहे, माझ्या लेकरांना त्या फक्त घ्यायच्या, त्यांना त्या कमवण्याची गरज नाही आहे. त्याच प्रकारे प्रभू येशू जसं या जगामध्ये आला, त्याच्या क्रूसावरच्या मरणाद्वारे, त्याला पुरण्याद्वारे आणि तिसऱ्या दिवशी मरणातून उठून त्याच्या पुनरुत्थानाद्वारे प्रभू येशू ख्रिस्तानं सर्व काही पूर्ण केलंय आणि आपल्याला जीवन जगण्यासाठी आणि प्रभू येशूवर विश्वास ठेवून जीवन जगण्यासाठी ज्या काही गोष्टीची गरज आहे त्या सगळ्या आपल्याला देण्यात आल्या. फक्त आपल्याला त्या विश्वासाद्वारे घ्यायच्यात, त्या आपल्याला घ्यायच्यात, कमवायच्या नाही. व्यवस्थित आहे का? तुम्हाला जीवन जगण्यासाठी घराची गरज आहे, वेगवेगळ्या गोष्टीची गरज आहे, आपल्याला त्या कमवायच्या नाहीये, आपल्याला त्या विश्वासाद्वारे घ्यायच्या. आणि एक विश्वासणारा जर तो वचनावर मेहनत करन, जर तो वचनासोबत वेळ घालवण, माहित आहे, तो त्या गोष्टी सहजासहजी घेऊ शकाल. देवाच्या लोकांना 12 वचनामध्ये आपण वाचलं, कारण देवाचं वचन सजीव म्हणजे जिवंत आहे. देवाचं वचन जिवंत आहे, सक्रिय म्हणजे काम करणारं, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. देवाचं वचन नीट ऐका. माहित आहे, विश्वासू जीवनामध्ये परमेश्वराच्या वचनाला खूप मोठा आदर असला पाहिजे. परमेश्वराचं वचन सजीव म्हणजे जिवंत आहे, सक्रिय म्हणजे काम करणार आहे. परमेश्वराचं वचनामध्ये असले, ज्या कामासाठी पाठवलं जाईल ते काम केल्याशिवाय, परमेश्वराचं वचन विपुल बनून निष्फळ बनून ते काम केल्याशिवाय कधीच परमेश्वराकडे माघारी जाणार नाही. आणि जर आपण वचनावर मेहनत करतो, व्यवस्थित आहे का, जर आपण वचनावर मेहनत करतो तर आपल्या जीवनामध्ये संघर्ष नसन,
अनेक विश्वासणारे ते वचनावर मेहनत करत नाही, म्हणून त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष आहे. आर्थिक क्षेत्रामध्ये संघर्ष आहे, विवाहामध्ये संघर्ष आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संघर्ष आहे. कारण काय माहिती आहे का, ते वचनावर मेहनत करत नाही. त्या गोष्टी कमवण्याचा प्रयत्न करतात, परंतु प्रभू या जगामध्ये आला, त्याच्या मृत्यूद्वारे, क्रूसावरच्या मृत्यूद्वारे, त्याला पुरण्याद्वारे, तिसऱ्या दिवशी मरणातून उठण्याद्वारे आणि येशूच्या रक्ताद्वारे जे प्रभू येशूनं सगळं पूर्ण केले, त्याद्वारे आपल्याला जीवन जगण्यासाठी आणि प्रभू येशूवर विश्वास ठेवून जीवन जगण्यासाठी, म्हणजे सुभक्तीसाठी ज्या गोष्टीची गरज आहे त्या आपल्याला देण्यात येतील नाही, देण्यात आल्या आहे. आणि जर आपण वचनावर मेहनत करतो तर त्या आपल्या जीवनामध्ये दिसतील, त्या आजाद होतील. म्हणून देवाच्या लोकांना आज आपण शिकणार आहोत. आजच्या टॉपिकचं नाव आहे परमेश्वराच्या वचनावर मेहनत करा. पुन्हा एकदा, परमेश्वराच्या वचनावर मेहनत करा. जसं एक शेतकरी शेतामध्ये जातो आणि तो मेहनत करतो, माहिती, तो शेतामध्ये जाऊन मेहनत करतो, त्या प्रकारे एक विश्वासणाऱ्यानं वचनावर मेहनत केली पाहिजे. आणि जसं एक शेतकरी ज्यावेळेस एका शेतामध्ये जाऊन मेहनत करतो, त्याचे कपडे खराब होतात, त्याच्या शरीराला धूळ लागते, माहिती, तो थकतो, त्या प्रकारे आपण वचनावर एक कडी मेहनत केली पाहिजे. व्यवसाय का, जर एक विश्वासणारा वचनावर मेहनत करण, नेहमी लक्षात ठेवा, त्या जीवनामध्ये संघर्ष दिसणार नाही. आणि वचनावर मेहनत करण्याचा अर्थ आपण आज शिकणार आहोत. म्हणून पहिला पॉईंट हा आहे की एका विश्वासणाऱ्यानं परमेश्वराच्या वचनावर मेहनत केली पाहिजे. तुमची आणि माझी मेहनत वचनावर असली पाहिजे, वचनाच्या ज्ञानामध्ये वाढण्यामध्ये पाहिजे, वचनासोबत वेळ घालवण्यामध्ये आपली मेहनत पाहिजे. आणि जर आपण परमेश्वराच्या वचनावर मेहनत करतो, आजचा पहिला पॉईंट आहे परमेश्वराच्या वचनावर मेहनत करा. प्रभू येशूच्या क्रूसावरच्या मरणाद्वारे, त्याला पुरण्याद्वारे, आणि जसं तो पुनरुत्थानित झाला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला, आणि येशूच्या रक्ताद्वारे जीवन जगण्यासाठी आणि येशूवर विश्वास ठेवून जीवन जगण्यासाठी ज्या काही गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी आपल्याला देण्यात आल्यात. प्रभू येशूच्या पूर्ण केलेल्या कामावर आपण विश्वास करतो, आणि जसं आपण वचनावर मेहनत करतो, माहिती आहे, जीवन जगण्यासाठी आणि प्रभू येशूवर विश्वास ठेवून जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी ऑलरेडी प्रभूने आपल्याला दिल्यात, आपल्यासाठी तयार केल्यात. पण जसं आपण माहिती आहे प्रौढ बनतो, त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आजाद होतील. आज जे आपण शिकत आहोत की परमेश्वराच्या वचनावर मेहनत करा, त्याचा अर्थ काय? विश्वास, तर मी तुम्हाला मागच्या टीचिंगमध्ये पण सांगितलं की जीवन एवढं अवघड नाही आहे, जीवन संघर्षानं भरलेलं नाही. अनेक लोक त्यांचं जीवन ते स्वतः संघर्षाने भरवतात, कारण ते ज्या गोष्टींना प्रथम स्थान द्यायचंय, ज्या गोष्टींना महत्त्व द्यायचंय, त्या गोष्टी त्या शेवटी ठेवतात, त्यांना महत्त्व देत नाही, आणि म्हणून ते संघर्ष करतात. पण एक विश्वासणारा जर तो परमेश्वराच्या वचनावर मेहनत करण, त्याच्यावरला संघर्ष नष्ट करण. आज या टीचिंगद्वारे मी तुम्हाला एनकरेज करेन. जसं स्तोत्र संहितेमध्ये प्रभू म्हणतो की परमेश्वर किती चांगला, याचा अनुभव घेऊन पहा. आज मी तुम्हाला एनकरेज करेन ह्या टीचिंगद्वारे किंवा परमेश्वराच्या वचनावर मेहनत करणं सुरू करा, आणि परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कसा आशीर्वाद दाखवतो, परमेश्वर कसा आपल्या जीवनामध्ये एक एक गोष्टी आजाद करतो, त्याचा अनुभव घेऊन पहा. पहिला पॉईंट होता परमेश्वराच्या वचनावर मेहनत करा. आणि परमेश्वराच्या वचनावर मेहनत करण्याचा अर्थ काय? आज आपण शिकतो की परमेश्वराच्या वचनावर मेहनत करणं गरजेचं आहे, आणि त्याद्वारे आपल्या जीवनातला संघर्ष नष्ट होईल. परंतु नेमकं परमेश्वराच्या वचनावर मेहनत करणं म्हणजे काय आहे? व्यवसाय का, परमेश्वराच्या वचनावर मेहनत करणं म्हणजे परमेश्वराचे वचन ऐकण्यामध्ये, परमेश्वराचं वचन बोलण्यामध्ये, परमेश्वराचं वचन वाचण्यामध्ये, आणि परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करण्यामध्ये तुम्ही दर्जेदार वेळ घालवतात. वचनावर मेहनत करण्याचा अर्थ काय माहिती आहे का, तुम्ही वचनासोबत एक चांगला दर्जेदार वेळ घालवतात. 1-2-3 चॅप्टर वाचून तुम्ही निघून जात नाही, किंवा रविवारी वचन ऐकलं आणि त्यावर तुम्ही अवलंबून राहत नाही. अनेक विश्वासणारे माहिती फक्त ते रविवारचं वचन ऐकत आहे. नाही, लक्षात घ्या देवाच्या लोकांनो, परमेश्वराचं वचन आपल्या आत्म्याची भाकर आहे. मला तुम्हाला सांगू द्या, का विश्वासणाऱ्या जीवनामध्ये वचनाचा खूप मोठा रोल आहे. सही शिक्षणाचा, सत्य शिक्षणाचा खूप मोठा रोल आहे. माहिती, सत्य शिक्षण त्याला प्रौढ बनवण, आणि माहिती जर त्याला व्यवस्थित वचन शिकवलं गेलं नाही, तो जीवनभर त्याचे वय वाढत जाईल, परंतु विश्वासामध्ये तो बालक राहील. पुन्हा एकदा, परमेश्वराच्या वचनावर मेहनत करणं म्हणजे तुम्ही परमेश्वराचं वचन ऐकण्यामध्ये, परमेश्वराचं वचन बोलण्यामध्ये, परमेश्वराचं वचन वाचण्यामध्ये, आणि परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करण्यामध्ये एक चांगला दर्जेदार वेळ घालवतात. क्वालिटी टाइम तुम्ही स्पेंड करतात.
काही विश्वास असणार आहे का काळामध्ये का की वचन वाचणं गरजेचं आहे आणि ते फास्टमध्ये माहित आहे एक्सप्रेस सारखं फास्टमध्ये वाचतात व 2 मिनिटं वचन कन्फेस करतात. माहित आहे एखादी टीचिंग थोडीफार ऐकली 5-10 मिनिटं ऐकली आणि माहित आहे थोडं बायबल वाचलं, थोडं टीचिंग ऐकलं आणि माहित आहे ते वचनामध्ये मेहनत करत नाहीये. ते वचनामध्ये मेहनत करत नसल्यामुळं व्यवसाय का कधी तुमच्या जीवनामध्ये असं झालंय का की तुम्ही परमेश्वर दासाद्वारे वचन ऐकत आहात की वचनामध्ये लिहिले असं आणि तुम्ही विचार करता हे वचन माझ्या जीवनात का पूर्ण होत नाहीये. माहिती आहे प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही परमेश्वराच्या वचनावर मेहनत करत नाही आणि परमेश्वराच्या वचनावर मेहनत करण्याचा अर्थ माहिती आहे का तुम्ही परमेश्वराचं वचन ऐकण्यामध्ये, परमेश्वराचं वचन बोलण्यामध्ये, परमेश्वराचं वचन वाचण्यामध्ये आणि परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करण्यामध्ये तुम्ही एक चांगला दर्जेदार वेळ घालवत आहात. नाही का माहिती वचनासोबत वेळ घालवणं म्हणजे 2, 3, 5, 10 मिनिटं त्याला दर्जेदार वेळ घालवणं म्हणत नाही, त्याला मेहनत करणं म्हणत नाही. मी तुम्हाला सांगतो, जसं एक शेतकरी शेतामध्ये जातो तो मेहनत करतो तसं एक विश्वासणाऱ्यानं परमेश्वराच्या वचनावर मेहनत केली पाहिजे. आणि मी विश्वास करतो या टीचिंग जसं तुम्ही युट्यूबद्वारे ऐकता तुम्ही वचनाबाबत गंभीर बनता, वचनाचा आदर तुमच्या जीवनामध्ये वाढन आणि तुम्ही वचनामध्ये मेहनत करता, तुम्ही एक चांगला वेळ घालवता वचन ऐकण्यामध्ये. मी तुम्हाला एनकरेज करेन एक सवय स्वतःला लावा की एक चांगला वेळ घालवा वचन ऐकण्यामध्ये, वचन वाचण्यामध्ये, वचन बोलण्यामध्ये, वचनाचा अभ्यास करण्याद्वारे. मी अनेक माझ्या टीचिंगमधून सांगितलं आणि आज पण मी सांगेन माहिती आहे का की परमेश्वराच्या वचनाला बाजूला ठेवून एक विश्वासणारा कधीच परमेश्वराकडून काही प्राप्त करू शकणार नाही. एक विश्वासणारा जर कधी परमेश्वराच्या वचनासोबत वेळ घालवत नाही तर जीवनामध्ये परमेश्वराच्या वचनाच्या शोध कधी दिसणार नाही. तो बघन वचनामध्ये असं लिहिलंय, पास्टरने पण वचन सांगितले पण माझ्या जीवनात का पूर्ण होत नाही. कारण प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही वचनावर मेहनत करत नाहीये, तुम्ही परमेश्वराच्या वचनावर काय करत नाही, मेहनत करणे. पण एक विश्वासणारा जर नम्र होईल, नीट आहे नेहमी लक्षात ठेवा जसं तुम्ही वचन ऐकतात पूर्ण नम्रतेनं तुम्ही असं बोललं पाहिजे की प्रभू या वचनाद्वारे तुम्हाला शिकव. जो विश्वासणारा ज्याला शिकण्याची इच्छा नाहीये, ज्याला वाटतं की मला सर्व काही येतंय, नेहमी लक्षात ठेवा तो कधीच आत्मिक क्षेत्रामध्ये वाढणार नाही, तो विश्वासामध्ये बच्चा राहील. पण एक विश्वासणारा जर तो नम्र बनन आणि म्हणशील प्रभू तुझ्या वचनाद्वारे तू बोल, तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू बोल, तुझ्या दासाद्वारे तू माझ्याशी बोल आणि जर तुम्ही तसं करता आणि मग ते जर मनावर घेता, जर ते गांभीर्यानं घेता आणि आजची टीचिंग जर गांभीर्यानं घेऊन जर तुम्ही वचनावर मेहनत करता म्हणजे वचनासोबत एक दर्जेदार वेळ घालवता, एक क्वालिटी टाइम तुम्ही जर घालवता, काय करत माहिती का वचन फक्त ते बायबलमध्ये राहणार नाही, वचन फक्त पास्टरांच्या प्रचारामध्ये राहणार नाही, जे तुम्ही ऐकत आहात ते तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होईल आणि वचनाची आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये दिसेल. म्हणून देवाच्या लोकांना आज मी तुम्हाला एनकरेज करेन की परमेश्वराच्या वचनावर मेहनत करा. माहिती काही लोकांचे बायबल जर बघितले आहेत तसे आहे कारण ते कधी वचनावर मेहनत करत नाही, कधी खोलत नाही. ते खूप महत्वाची गोष्ट मी सांगत आहे देवाच्या लोकांना, जर तुम्ही परमेश्वराच्या वचनासोबत दर्जेदार वेळ घालवणार नाही, मला तुम्हाला सांगू द्या माहिती आहे येणारे दिवस खूप अवघड असतील तुमच्यासाठी, खूप टफ असतील. म्हणून आज नम्र बना आणि निर्णय करा मी परमेश्वराच्या वचनासोबत वेळ घालवून दर्जेदार क्वालिटी वेळ. आणि याचा अर्थ असा नाही माहिती आहे पास्टर म्हणाले की परमेश्वराच्या वचनावर सोबत वेळ घाला, मी असं नाही म्हणत तुम्ही दिवसभर वचनासोबत बसतात, नाही. ज्या तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही ते करतात, तुमच्या लेकराबाबत जबाबदारी असेल, तुमचा जॉब असेल, तुम्ही एखादा बिझनेस करत असताना आणि तुम्ही ते करतात आणि त्यासोबत तुम्ही वचनासोबत दर्जेदार वेळ घालवतात. दर्जेदार म्हणजे 2-3 मिनिटं नाही, 3-4 मिनिटं नाही, एक अध्याय वाचा चला फिनिश करा आणि कामावर पडा, नाही त्या प्रकारे नाही. तुम्ही वेळ काढतात आणि परमेश्वराच्या वचनावर मेहनत करतात. आणि परमेश्वराच्या वचनावर मेहनत करणं म्हणजे माहिती आहे का तुम्ही परमेश्वराचं वचन ऐकण्यामध्ये, परमेश्वराचं वचन बोलण्यामध्ये, परमेश्वराचं वचन वाचण्यामध्ये आणि परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करण्यामध्ये चांगला क्वालिटी टाइम स्पेंड करता. तर एक विश्वासणारा वचन ऐकत आहे तो दुसऱ्या गोष्टी पण करत, त्याला दर्जेदार टाइम म्हणता येणार नाही. म्हणजे एका साईडला समजा आपण माहिती टीचिंग ऐकतो आपण एका साईडला मोबाईल खेळत आहे, त्याला दर्जेदार टाइम म्हणता येणार नाही. आणि कदाचित आजपर्यंत आपण तसं करत असतो, परंतु आज या टीचिंगद्वारे आपण विश्वास करूया की परमेश्वर आज आपल्याशी बोललाय. एक दर्जेदार वेळ घालवा. ज्यावेळेस तुम्ही वचनासोबत वेळ घालवता माहिती का मोबाईल बाजूला ठेवा, बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवा आणि वचनासोबत बसा, वचन ऐका, वचन वाचा, वचन बोला, वचनाचा अभ्यास करा. आणि जर तुम्ही वचनावर मेहनत करता, प्रभूनं जे आपल्यासाठी राखून ठेवलंय व्यवसाय का जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टीची आपल्याला गरज आहे आणि ईश्वर विश्वास ठेवून जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी आपल्यासाठी ठेवल्यात, त्या गोष्टी जसं आपण वचनावर मेहनत करतो एका मागून एक, एकटी नाही अंशानं, ओके, एका डिग्रीजमध्ये ते आपल्या जीवनामध्ये आजाद होते. काही विश्वासणारे माहिती आहे त्या जीवनामध्ये 2-3 साक्ष त्या विश्वभर त्याच घेऊन बसलेत. प्रॉब्लेम हा माहिती आहे का
त्यांनी त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी वचनावर मेहनत करायचं थांबवलं. आणि म्हणून ते 2 साक्ष, त्या 3 साक्ष ते फिरून फिरून परत सांगत आहे. नाही विश्वासणाऱ्यांनो, आज मी तुम्हाला इन्करेज करेन की वचनावर मेहनत करा, वचनासोबत एक क्वालिटी वेळ घालवा. का आपण वचनावर मेहनत करणं गरजेचं आहे? वाचू एक वचन, 2 पेत्र याचा 1 अध्याय आणि 3 वचन. 2 पेत्र 1 अध्याय आणि 3 वचन. त्या ठिकाणी असलेलं आहे 2 पेत्र 1 अध्याय 3 वचन. ज्याने आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले, त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. काय सांगते वचन माहिती आहे का? की जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. देणार आहेत नाही असं लिहिलंय, दिल्या आहेत. आणि एक विश्वासणाऱ्याला हे माहिती पाहिजे आहे का, की आपण जीवन जगत असताना आपण कमवण्याचा प्रयत्न करत नाही. मी कष्ट करेन आणि मी काहीतरी कमवून नाही. लक्षात घ्या, विश्वासणारे आहे का, आपण परमेश्वराने दिलेल्या कामावर काम करतो. कारण माहिती आहे परमेश्वराचा उद्देश त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचा आहे. परमेश्वराने आपल्याला त्या ठिकाणी ठेवले म्हणून आपण काम करतो. परंतु लक्षात घ्या, एक विश्वासणाऱ्याला हे माहिती पाहिजे की ज्या दिवशी त्याने प्रभू येशूवर विश्वास ठेवला, माहिती आहे त्याने विश्वास केला, येशू प्रभू त्याच्या पापासाठी क्रूसावर मारला गेला, त्याला पुरण्यात आलं. 3ऱ्या दिवशी प्रभू येशू मरणातून उठला. आणि ज्या दिवशी त्यानं प्रभू येशूवर विश्वास ठेवला, तो ख्रिस्त येशूमध्ये आला. आणि ख्रिस्त येशूमध्ये परमेश्वर पित्यानं तुम्हाला आणि मला आपलं जीवन जगण्यासाठी आणि प्रभू येशूवर विश्वास ठेवून जीवन जगण्यासाठी ज्या काही गोष्टींची गरज पडणार आहे त्या सर्व काही दिल्या आहेत. जीवन जगण्यासाठी तुम्हाला घराची गरज आहे, गाडीची गरज आहे, माहिती आहे जर तुम्ही अविवाहित तुम्हाला विवाह करण्याची गरज आहे, पत्नीची गरज आहे, तुम्ही स्त्री असाल तर तुम्हाला पतीची गरज आहे, लेकरांची गरज आहे, गाडीची गरज आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रभू येशूनं पूर्ण केलेल्या कामाद्वारे ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला त्या देण्यात आल्या आहे. आणि जर आपण वचनावर मेहनत करतो तर त्या गोष्टी स्लोली 1 बाय 1 आपल्या जीवनामध्ये आजाद होतील. आहे का? पिता ज्यावेळेस आपल्याला म्हणतो की विश्वासानं जगा याचं, आणि ज्यावेळेस तो त्याच्या वचनामध्ये म्हणतो तो मार्ग पण दाखवतो. काही लोक म्हणते का प्रभू येशूवर विश्वास ठेवून जीवन जगण्यासाठी मला खूप गोष्टीची गरज लागन. काही म्हणतात माहिती का, पास्टर माझ्यावर दबाव येईल, मला तेवढं धैर्य नाही. लक्षात घ्या, प्रभू येशूवर विश्वास ठेवून जीवन जगण्यासाठी आणि जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे ते तुम्हाला देण्यात आल्यात. इव्हन माहिती तुम्हाला येशूवर विश्वास ठेवून जीवन जगण्यासाठी ज्या काही गोष्टीची गरज आहे, पवित्र आत्म्याची गरज असन ते प्रभूनं दिलं आहे. परमेश्वराचं जीवनची गरज आहे ते तुम्हाला दिलंय. देवाची लेकरं बनण्याची गरज आहे ते तुम्हाला दिलंय. इव्हन तुम्हाला धैर्याची गरज असन, कारण विश्वास दबाव आणि छळाला आकर्षित करतो, त्या पण गोष्टी तुम्हाला देण्यात आल्या आहेत. आणि जर तुम्ही आणि मी जर वचनावर मेहनत करतो, नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही आणि मी जर वचनावर मेहनत करतो तर त्या गोष्टी आजाद होण्यास सुरू होतील. एका टाइमला नाही. जसं तुम्ही प्रभूच्या मागे चालत राहतात, वचनावर मेहनत करत राहतात, स्लोली त्या एक गोष्टी आजाद होतील. वाचा परत 2 पेत्र याचा 1 अध्याय 3 वचन. त्या ठिकाणी असं लिहिलंय, ज्याने आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले, त्याच्या ओळखीद्वारे. नीट ऐका, त्या कशा आपल्या जीवनामध्ये आजाद होतील? ज्या वेळेस एक विश्वासणारा वचनासोबत एक चांगला वेळ घालवून जो तो वचनावर मेहनत करन, आणि माहिती जसं तो वचनावर मेहनत करन त्या वचनाद्वारे जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे आणि येशूवर विश्वास ठेवून जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टी गरज आहे त्या एका मागून एक आजाद होतील. कदाचित तुम्ही घरासाठी विश्वास करत आहात, मी तुम्हाला एनकरेज करेन, वचनावर मेहनत करणं सुरू करा. वचनामध्ये घुसून जा, वचनावर मेहनत करत राहा, वचनासोबत एक दर्जेदार वेळ घालवत राहा. आणि जर तुम्ही प्रभूच्या मागं चालला आहात ते घर तुमच्या जीवनामध्ये आजाद होईल. काही लोकांना माहिती आहे का की ईश्वर विश्वास ठेवल्याने सगळ्या गोष्टी ऑन दी स्पॉट पाहिजे लगेच. नाही, परमेश्वर त्या प्रकारे काम करत नाही. जसं तुम्ही वचनावर मेहनत करण्यास सुरू करतात आणि प्रभू येशूच्या मागं चालतात आणि त्याच्या ओळखीमध्ये वाढतात, प्रभूच्या ओळखीमध्ये वाढतात की प्रभूला काय आवडतं, प्रभूला काय आवडत नाही, प्रभूनं क्षमेबाबत काय सांगितलंय, प्रभूनं प्रीतीबाबत काय सांगितलंय, ज्यावेळेस लोक त्याच्या विरोधात बोलत होते प्रभूनं काय केलं, त्याचा स्वभाव कसा होता, हे आपल्याला कसं समजून त्याच्या वचनाद्वारे. आणि जसं आपण त्या वचनासोबत वेळ घालवतोय, वचनावर मेहनत करतोय, आपण त्याच्या ओळखीमध्ये वाढतो. दुसरा पॉईंट, ख्रिस्त येशूमध्ये परमेश्वर पित्याने आपल्याला आपल्या जीवन जगण्यासाठी आणि प्रभू येशूवर विश्वास ठेवून जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे त्या सर्व काही दिल्या आहे. व्यवसाय का, जर तुम्हाला लेकराचा आशीर्वाद पाहिजे, वचनावर मेहनत करणं सुरू करा.
प्रभूच्या मागे चालत राहा, वचनावर मेहनत करत राहा, वचनासोबत चांगला दर्जेदार वेळ घालवत राहा. विश्वासणाऱ्यांना ना आर्थिक क्षेत्रामध्ये संघर्ष करायची गरज आहे, ना लेकरं मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची गरज आहे, ना विवाह करण्यासाठी संघर्ष करण्याची गरज आहे, ना येशूवर विश्वास ठेवून जीवन जगण्यासाठी संघर्ष करण्याची गरज आहे. संघर्ष हा विश्वासू जीवनासाठी नाही आहे. पण जर विश्वासणारे जर ते नम्र होतील आणि वचनावर मेहनत करतील, वचनासोबत ते दर्जेदार वेळ घालवतील. एका व्यक्तीला लेकरं मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची गरज नाही आहे. काही सांगतात, पास्टर आमच्या लग्नाला एवढे वर्ष झाले, आम्हाला लेकरं मिळत नाही, आम्ही काय करावं? आज या वचनाद्वारे शिका, परमेश्वराच्या वचनावर मेहनत करा, एक दर्जेदार वेळ घालवण्याचं सुरू करा. वचन ऐकण्यामध्ये, वचन वाचण्यामध्ये, वचन बोलण्यामध्ये, वचन वाचण्यामध्ये, वचनाचा अभ्यास करण्यामध्ये चांगला दर्जेदार वेळ घालवा. आणि काय घडेल, जे तुमच्या जीवनासाठी गरजेचं आहे, जो लेकराचा आशीर्वाद गरजेचा आहे, तो तुमच्या जीवनामध्ये आजाद होईल. आणि हे करण्यासाठी माहिती आहे का, खूप मोठ्या समर्पणाची गरज आहे. कारण अनेक विश्वासणाऱ्यांना माहिती आहे का, वचनावर मेहनत करणं आवडत नाही. नेहमी लक्षात ठेवा, मी मागच्या टीचिंगमध्ये पण सांगितलं की विश्वासणाऱ्यानं प्रार्थनेला खूप जास्त महत्त्व दिलंय, की प्रार्थना करून घेणं. नाही, लक्षात घ्या, प्रार्थना करणं गरजेचं आहे, पण त्यासोबत माहिती का, वचन खूप महत्त्वाचं आहे. वचनावर मेहनत करणं खूप महत्त्वाचं आहे. वचनावर विश्वास करणं, वचनावर मेहनत करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर जेव्हा आपण प्रार्थना करतो त्यावेळेस या गोष्टी आजाद होतात. नुसतं प्रार्थना करण्याद्वारे गोष्टी घडणार नाहीये. मी पुन्हा सांगेन, माहिती का, फक्त प्रार्थना करण्याद्वारे उत्तर मिळणार नाही. बायबल म्हणले की विश्वासाची प्रार्थना कार्य करते. विश्वासाची प्रार्थना आजारी लोकांना बरे करते. नुसती प्रार्थना नाही, विश्वासाची. आणि विश्वासाचा पाया काय आहे? परमेश्वराचं वचन. एक विश्वासणारा जर तो निर्णय करेन की मी परमेश्वराच्या वचनासोबत दररोज वेळ घालवन, वर्षातून एकदा नाही, फक्त रविवारी नाही, फक्त ख्रिसमसला नाही, फक्त रविवारी नाही, जर तो दररोज वचनासोबत वेळ घालवन. यूट्यूबवर या टीचिंग टाकण्याचा उद्देश काय माहिती आहे का, जेणेकरून तुम्ही वचनावर मेहनत करावी, वचनासोबत वेळ घालवा, दररोज टीचिंग ऐकावी, वचनाचं शिक्षण ऐकावं, वचनामध्ये चांगला वेळ घालवावा. आणि माहिती काय घडेल माहिती आहे का, जीवन जगण्यासाठी, आणि माहिती आहे येशूवर विश्वास ठेवून जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी तुमच्या जीवनात आजाद होतील. पण त्या कधी आजाद होतील माहिती आहे का, ज्या वेळेस तुम्ही आणि मी प्रभू येशूच्या ओळखीमध्ये वाढतो. आणि प्रभू येशूची ओळख कशी वाढन? प्रभू येशूची ओळख वाढणं याचा अर्थामध्ये का तुम्हाला समजते प्रभू येशूला काय आवडतं, काय आवडत नाही, प्रभू येशू कशा प्रकारे जीवन जगला, काय प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस लोक त्याच्या विरोधात गेले त्याने अक्षमा धरून बसला का, त्याने कशा प्रकारे जीवन जगलं, लोक त्याच्या विरोधात गेले त्याचं वागणं कशा प्रकारे होतं, प्रभू येशूला काय आवडतं, काय नाही आवडतं, हे कसं समजून आपल्याला? त्याच्या वचनाद्वारे. म्हणून देवाच्या लोकांना मी आज तुम्हाला एनकरेज करेन, ख्रिस्तामध्ये ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशू विश्वास ठेवला, तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आलात आणि जीवन जगण्यासाठी आणि सुभक्ती म्हणजे प्रभू येशूवर विश्वास ठेवून जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे त्या सर्व काही देण्यात आल्या आहे. पण त्या जसं आपण प्रभू येशूच्या मागं चालतो, जसं आपण वचनावर मेहनत करतो, जसं आपण वचनासोबत एक चांगला दर्जेदार वेळ घालवतो, त्या गोष्टी डिग्रीजमध्ये अंशानं त्या आजाद होतात. 1 by 1 त्या आजाद होतात. आणि देवाच्या लोकांनो, जर आपण वचनावर मेहनत करतो, आपल्या जीवनातला संघर्ष नष्ट होईल. आज मी तुम्हाला एनकरेज करेन, जर तुम्ही आर्थिक क्षेत्रामध्ये संघर्ष करत आहात, जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये संघर्ष आहे, किंवा तुम्ही लेकराबाबत संघर्ष करत आहात, तुमच्या आत्मिक जीवनामध्ये संघर्ष करत आहात, आज मी तुम्हाला सांगेन की शांत व्हा आणि हा टीचिंग ऐकून माहिती त्या प्रकारे करण्यास सुरू करा. काय करण्याची गरज आहे तुम्हाला आणि मला माहिती आहे, वचनावर मेहनत करण्याची गरज आहे. वचन ऐकण्यामध्ये, वचन वाचण्यामध्ये, वचन बोलण्यामध्ये आणि वचनाचा अभ्यास करण्यामध्ये जर आपण चांगला वेळ घालवतो, त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आजाद होतील. वचन सांगतं माहिती का, वचनाला तुच्छ समजू नका. वचनाला काय समजू नका? तुच्छ समजू नका. वचनामध्ये असलेलं माहिती आहे, इब्री लोकांचं पत्र 5 अध्याय 12 आणि 13 वचनामध्ये आपण जर 11 आणि 13 वचन वाचलं की त्या लोकांनी जे वचन ऐकलं त्या वचनाला त्यांनी हलक्यामध्ये घेतलं, त्यांनी वचन तुच्छ लेखलं, त्यांनी वचनावर मेहनत केली नाही. आणि बायबलमध्ये असलेले परमेश्वर दास त्यांना म्हणाला की तुम्ही अजून पण विश्वासामध्ये बालक आहात. का ते विश्वासामध्ये बालक राहिले माहिती आहे का? कारण त्यांनी वचनावर मेहनत करणं त्यांनी हलक्यामध्ये घेतलं. त्यांना वाटलं काय फायद्याचं आहे वचनावर मेहनत करणं. परंतु जर आज तुम्ही वचन ऐकून जर नम्र बनता आणि वचनावर मेहनत करता, वचन तुम्हाला प्रौढ बनवून, वचन तुम्हाला मॅच्युअर बनन. आणि लक्षात घ्या माहिती का, तुमच्या जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे त्या आजाद होण्यास सुरू होते. प्रौढ व्यक्तीच्या, जसं माहिती आहे आईवडिलांना लेकरं आहे, त्या आईवडील त्यांच्या लेकरांना, समजा एखाद्याकडे कार आहे किंवा एखाद्याकडे बाईक आहे, ते त्याच्या लेकराच्या हातामध्ये देत नाही, कारण ते बच्चे आहे.
ते त्यांच्यासाठी धोकादायक, ते गाडी त्यांच्या हातामध्ये देणं, त्यांचा ॲक्सिडेंट होऊ शकतो. पण जसं ते प्रौढ होतात त्या गोष्टी आजाद होतात. वचन आपल्याला प्रौढ बनवतोय, वचन आपल्याला परिपक्व बनवतोय. आणि जर आपण वचनावर मेहनत करतो, व्यवस्थित का, जर आपण वचनावर मेहनत करतो तर आपण प्रौढ बनतो आणि आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं काम वाढन. परमेश्वराचं वचन आपल्याला प्रौढ बनवून. तिसरा पॉईंट हा आहे. तिसरा पॉईंट, परमेश्वराचं वचन तुमच्याकडे काय आहे याची जाणीव करून देईल. का वचनामध्ये मेहनत केली पाहिजे? मी सांगितलं दुसऱ्या पॉईंट, पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलं की परमेश्वराच्या वचनावर आपण मेहनत केली पाहिजे, वचनासोबत आपण चांगला दर्जेदार वेळ घालवला पाहिजे. का आपण वेळ घालवला पाहिजे? कारण जे आपल्याला जीवन जगण्यासाठी आणि ईश्वर विश्वास ठेवून जीवन जगण्यासाठी ज्या काही गोष्टीची गरज आहे त्या आपल्याला देण्यात आल्या आहे. त्या आपल्या जीवनामध्ये कशा आजाद होतील? ज्या वेळेस आपण प्रभू येशूच्या ओळखीमध्ये वाढतो. आणि प्रभू येशूच्या ओळखीमध्ये आपण कसं वाढतो? माहिती आहे, वचनावर मेहनत करण्याद्वारे. तिसरा पॉईंट आहे, का आपण परमेश्वराच्या वचनावर मेहनत केली पाहिजे? कारण परमेश्वराचं वचन तुमच्याकडे काय आहे याची जाणीव करून देईन, तुमच्यामध्ये विश्वास निर्माण करेन आणि परमेश्वराचं वचन तुम्हाला प्रौढ बनवेल. का आपण वचनावर मेहनत केली पाहिजे? व्यवस्थित का, तिसऱ्या पॉईंटमध्ये, कारण परमेश्वराचं वचन तुमच्यासाठी प्रभूनं काय ठेवलं आहे त्याची जाणीव करून देईन. तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये कोण आहात याची जाणीव करून देईन आणि तुमच्यामध्ये परमेश्वराचं वचन विश्वास निर्माण करण आणि त्यासोबत परमेश्वराचं वचन तुम्हाला प्रौढ बनवण. म्हणून देवाच्या लोकांनो, आपण वचनावर मेहनत करणं का गरजेचं आहे? कारण वचन आपल्याला ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला प्रभूनं काय राखून ठेवलंय याची ओळख करून देईन किंवा याची जाणीव करून देईन, आपल्यामध्ये विश्वास निर्माण करण. एका व्यक्तीमध्ये वचन ऐकल्याशिवाय, वचनावर मेहनत केल्याशिवाय त्याच्यामध्ये विश्वास निर्माण होणं अशक्य आहे. आणि परमेश्वराचं वचन आपल्याला प्रौढ बनवण. वाचू एक वचन, प्रेषितांची कृत्ये 20 अध्याय 32 वचन. प्रेषितांची कृत्ये 20 अध्याय आणि 32 वचन. त्या ठिकाणी असलंय, आता बंधूंनो, मी तुम्हाला प्रभूकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे सोपवतो. कशाकडे सोपवतो? वचनाकडे सोपवतो. तो तुमची वाढ करण्यास व पवित्र केलेल्या सर्व लोकांमध्ये तुम्हाला वतन देण्यास समर्थ आहे. नीट आहे का? ज्या दिवशी आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवला जीवन जगण्यासाठी, आणि ईश्वर विश्वास ठेवून जीवन जगण्यासाठी म्हणजे सुभक्तीसाठी ज्या काही गोष्टीची गरज आपल्याला आहे त्या ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला देण्यात आल्यात. आणि आपण देवाचं लेकरू असल्यामुळं आपलं ते वेतन आहे. माहिती आहे, आपण त्या गोष्टीचे वारीस आहोत. पण जर आपण वचनासोबत वेळ घालवणार नाही तर माहिती आहे, आपण विश्वासामध्ये बच्चे राहतो, विश्वासामध्ये आपण बालक राहतो. परंतु याच्या उलट जर आपण वचनावर मेहनत करतो तर आपण प्रौढ बनतो, आपल्यामध्ये विश्वास निर्माण होईल आणि ख्रिस्त येशूमध्ये प्रभूने आपल्यासाठी काय राखून ठेवलंय हे आपल्याला माहिती होईल. आणि काय करेल माहिती आहे का? जे प्रभूनं आपल्याला वतन दिलंय, आपण वारीस असल्यामुळं आपण त्यामध्ये भाग घेऊ शकतो. पण एक व्यक्ती जर वचनावर मेहनत करणार नाही, जर तो वचनासोबत एक चांगला वेळ घालवणार नाही, त्याच्यामध्ये कधीच विश्वास निर्माण होणार नाही आणि त्याला कधी माहिती होणार नाही की प्रभूनं त्याच्यासाठी काय राखून ठेवलंय, प्रभूनं त्यासाठी काय तयार करून ठेवलंय. आणि तो कधी प्रौढ नसल्यामुळं त्या जीवनामध्ये आशीर्वाद दिसणार नाही, वचनाचे आशीर्वाद त्या जीवनामध्ये दिसणार नाही. व्यवस्था आहे का? विश्वास नाही. जसं श्रीमंत लोक ज्यांच्याकडे करोडो रुपयाची प्रॉपर्टी, लाखो रुपयाची प्रॉपर्टी, ते त्यांच्या लेकरांसाठी तयार करून ठेवतात गोष्टी, त्यांचं जीवन आनंदी असण्यासाठी, आरामदायक असण्यासाठी. तुमच्या आणि माझा पिता जो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक आहे त्याने आपल्याला जीवन जगण्यासाठी आणि ईश्वर विश्वास ठेवून जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या तयार केल्या आहेत. पण जर आपण वचनावर मेहनत करणार नाही, जर आपण परमेश्वराच्या वचनावर मेहनत करणार नाही तर आपण कधी प्रौढ बनणार नाही आणि आपण त्यामध्ये कधी भाग घेऊ शकणार नाही. इव्हन आपण वारीस असलो तरी आपल्याला ते वतन मिळणार नाही. म्हणून देवाच्या लोकांनो, का परमेश्वराच्या वचनावर आपण मेहनत केली पाहिजे? कारण परमेश्वराचं वचन ख्रिस्त येशूमध्ये परमेश्वर आपल्यासाठी काय राखून ठेवलंय याची आपल्याला जाणीव करून देते, आपल्यामध्ये विश्वास निर्माण करते आणि आपल्याला प्रौढ बनवते. नेहमी लक्षात ठेवा, एक विश्वासणारा जर तो वचनावर मेहनत करल तर तो प्रौढ बनन आणि पित्यानं जे त्यासाठी तयार केलंय तो ते घेऊ शकल. माहिती आहे, जसं मी सांगितलं, समजा माझ्या लेकरांना आईस्क्रीमची गरज आहे किंवा काही गोष्टींची गरज आहे, मी गेलो आणि ते मी विकत घेतल्या आणि फ्रीजमध्ये ठेवल्या. माहिती आहे, माझ्या लेकरांना काय करायचं माहिती का? जायचंय आणि ते फक्त घ्यायचंय. त्यांना कमवण्याची गरज नाहीये. प्रभूने आपल्यासाठी तयार केलं, आपल्याला कमवण्याची गरज नाही, आपल्याला विश्वासाद्वारे ते घ्यायचंय. आणि जर आपण वचनावर मेहनत करणार नाही तर आपल्याला माहिती असणार नाही की प्रभूने काय ठेवलंय आणि आपल्यामध्ये विश्वास निर्माण होणार नाही तर आपण ते घेऊ शकणार नाही. म्हणून देवाच्या लोकांनो, वचनावर मेहनत करणं खूप गरजेचं आहे. बायबल सांगते इब्री लोकासपत्र 5 अध्याय 12 आणि 13 वचनामध्ये, माहिती काही लोकांनी वचनाला हलक्यामध्ये घेतलं आणि परमेश्वरदास त्यांना सांगत आहे, माहिती का?
की तुम्ही विश्वासामध्ये बालक राहिला. आतापर्यंत तुम्ही माहिती वचनामध्ये वाढायला पाहिजे होतं, वचनाने तुम्हाला प्रौढ करायला पाहिजे होतं, पण ते लोक बालक राहिले. का ते बालक राहिले माहिती का? परमेश्वर दासानं जे त्यांना शिकवलं वचनातून, त्यांनी ते वचन ऐकलं, पण त्यांनी त्या वचनाला एवढी किंमत दिली नाही, त्यांनी तेवढं त्या वचनाला एवढं महत्त्व दिलं नाही, त्यांनी त्या वचनाला एवढं वजन दिलं नाही आणि त्यांनी ते लागू केलं नाही, म्हणजे वचनाप्रमाणे केलं नाही, म्हणून ते बालक राहिले. विश्वासणाऱ्यांनो, जर आपण वचनावर मेहनत करणार नाही, एक विश्वासणारा जर तो वचनामध्ये कधी वेळ घालवणार नाही, तर तो वचन कधी ऐकणार नाही, वचनाला कधी वजन देणार नाही, वचनाला कधी महत्त्व देणार नाही आणि वचनाप्रमाणे जर तो कधी करणार नाही, तर तो विश्वासामध्ये नेहमी बालक राहील. आणि बालकाच्या जीवनामध्ये वचनाचे आशीर्वाद दिसणार नाही. वचनामध्ये लिहिलंय पण कामाच्या जीवनात पूर्ण होत नाही, कारण माहिती तुम्ही वचनावर मेहनत नाही केली. व्यवस्थित आहे का देवाच्या लोकांनो? मी तुम्हाला पुन्हा एन्करेज करेन, माहिती का, वचनावर मेहनत करा. एक विश्वासणारा जो तो वचनाला महत्त्व देणार नाही, जो तो वचनाला वजन देणार नाही आणि जे वचन तो ऐकत आहे माहिती आहे, जर ते वचनाप्रमाणे करणार नाही, तो विश्वासामध्ये बालक राहील आणि बालक परमेश्वराकडून खूप जास्त काही मिळू शकणार नाही. परंतु एक विश्वासणारा जर तो निर्णय व्यवस्थित आहे का, की आत्मिक परिपक्वता खूप महत्त्वाची. आत्मिक परिपक्वता किंवा वचनामध्ये वाढणं हे वयानुसार येत नाही. एक व्यक्ती म्हणून मी 5 वर्षापासून चर्चला येत आहे, मी वचनामध्ये खूप वाढलोय, मी वचनामध्ये माझं खूप ज्ञान आहे, मी खूप विश्वासामध्ये प्रौढ आहे, मी वचनामध्ये खूप प्रौढ आहे, काही गॅरंटी नाही असतात. म्हणून व्यवस्थित आहे का, एक व्यक्ती जर वचनाला महत्त्व देणार नाही, एक व्यक्ती जर वचनाला वजन देणार नाही, एक व्यक्ती जर वचनावर मेहनत करणार नाही, तो विश्वासामध्ये बालक राहील, कधीच प्रौढ बनणार नाही. परंतु जर याच्या उलट जर एक व्यक्ती वचनासोबत चांगला वेळ घालवून वचनावर जर तो मेहनत करन, माहित आहे, वचन त्याला वाढवण्यास सुरू करन, वचन त्याला प्रौढ बनवन आणि प्रभूनं ज्या गोष्टी त्याच्यासाठी तयार केल्यात तो त्याच्यामध्ये भागी होऊ शकतो, भागीदार बनू शकतो आणि तो त्या गोष्टी प्राप्त करू शकतो, त्या गोष्टी घेऊ शकतो. पण त्यासाठी काय करण्याची गरज आहे? वचनावर मेहनत करण्याची, वचनावर मेहनत करण्याची. जे आपण मी जे वचन सांगितलं इब्री करासपत्र 5 अध्याय 11 आणि 13 वचनामध्ये प्रभू दास त्यांना म्हणत आहे, ते वचन त्याच्याशी बोलत आहे की तुम्ही वचन ऐकण्यास मंद आहात. म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे का? ते वचनावर मेहनत करत नव्हते, ते वचनाला महत्त्व देत नव्हते, ते वचनाला वजन देत नव्हते. माहिती ते वचन हलक्यामध्ये घ्यायचे, वचन जे सांगतात माहिती ते त्या प्रकारे करत नव्हते आणि वचन लागू न केल्याद्वारे वचनावर मेहनत त्यांनी केली नाही, म्हणून ते विश्वासामध्ये बालक राहिले आणि माहिती ते प्रौढ नसल्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं वचन पूर्ण होऊ शकलं नाही, वचनाचे आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये दिसले नाही. म्हणून देवाच्या लोकांनो, का वचनावर मेहनत केली पाहिजे? का परमेश्वराच्या वचनावर मेहनत केली पाहिजे? कारण परमेश्वराचं वचन आपल्याला जाणीव करून देईन की ख्रिस्त येशूमध्ये आपल्यासाठी प्रभूनं काय राखून ठेवलंय, काय तयार केलंय आणि परमेश्वराचं वचन आपल्यामध्ये विश्वास निर्माण करण आणि परमेश्वराच्या वचनामध्ये मेहनत करण्याद्वारे आपण प्रौढ बनतो आणि जर आपण प्रौढ बनतो तर आपण प्रभूकडून जास्त मिळू शकतो, आपल्या जीवनामध्ये जास्त परमेश्वराचं काम दिसन आणि आपण दुसऱ्यासाठी आशीर्वादाचं कारण बनतो. तुमच्या आणि माझी बोलाट ही आहे की आपण आश्रित व्हावं आणि आपल्याद्वारे दुसरे लोक आश्रित व्हावे, पण एक बालक दुसऱ्यासाठी कधी आशीर्वादाचं कारण बनणार नाही. थांबण्यापूर्वी मी आज तुम्हाला एन्करेज करेन, परमेश्वराच्या वचनावर मेहनत करा. आणि पहिल्या पॉईंटमध्ये मी शिकवलं, वचनावर मेहनत करण्याचा अर्थ सांगितला की तुम्ही परमेश्वराचं वचन ऐकण्यामध्ये, परमेश्वर वचन बोलण्यामध्ये, परमेश्वर वचन वाचण्यामध्ये, परमेश्वर वचनाचा अभ्यास करण्यामध्ये तुम्ही दर्जेदार वेळ घालवता. त्याला म्हणतो वचनावर मेहनत करा. कदाचित आजपर्यंत तुम्ही कधी केलं नसेल, पण मी आज तुम्हाला एन्करेज करेन, माहिती का, वचनासोबत दर्जेदार वेळ घालवा. वचनामध्ये वेळ घालवण्यासाठी माहिती का, मोबाईल बाजूला ठेवा, वचनामध्ये वेळ घालवा, बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवा, जबाबदाऱ्या पूर्ण करा आणि वचनासोबत बसा, वचनावर मेहनत करा. आणि जर आपण वचनावर मेहनत करतो, ज्या गोष्टी प्रभूनं आपल्याला जीवन जगण्यासाठी आणि ईश्वर विश्वास ठेवून जीवन जगण्यासाठी ज्या राखून ठेवल्यात, ज्या तयार केल्यात, माहीत आहे, आपण त्या घेऊ शकतो. आणि तिसऱ्या पॉईंटमध्ये सांगितलं, वचन आपल्याला प्रौढ बनन, वचन आपल्यामध्ये विश्वास निर्माण करण, वचन आपल्याला सांगेल की ख्रिस्त येशूमध्ये आपल्यासाठी काय राखून ठेवलंय, प्रभूनं काय तयार केलं याची आपल्याला जाणीव होईल. म्हणून वचनावर मेहनत करा. एक शेतकरी जर शेतामध्ये जातो आणि तो शेतावर मेहनत करतो, तो नांगरण्यामध्ये मेहनत करतो, तो पेरण्यामध्ये मेहनत करतो, कापणीमध्ये मेहनत करतो, त्या शेतातले गवत जे तण आहे ते काढण्यामध्ये तो मेहनत करतो. त्या प्रकारे जर आपण वचनावर मेहनत करतो, आपण विश्वासामध्ये प्रौढ होतो, आपण विश्वासामध्ये मॅच्युअर होतो, आपण वचनामध्ये वाढतो आणि जे प्रभूनं आपल्यासाठी जीवन जगण्यासाठी जे तयार केले ते आपल्या जीवनामध्ये दिसतं. क्षेत्रामध्ये आपण पुढे असतो, आपल्या जे घराचा शोध तो आजाद होईल, गाडी असेल, ज्या काही गोष्टीची गरज आहे त्या आजाद होण्यास सुरू होईल.
म्हणून आजपासून निर्णय करा वचनावर मेहनत करण्याचा, वचनासोबत चांगला वेळ घालवण्याचा. परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू ऑल.